पण ह्या बोल्या आता राजकारणात लागायला लागलेल्या आहेत की कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता तो तिकडे गेला, त्यांच्या पक्षात होता तो तिकडे गेला. आणि भाजपची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. मी जवळपास प्रत्येक सभेत सांगतो आणि इकडे तर बोललंच पाहिजे, कारण इकडे तसं आहेच. विशेषतः रायगड म्हणजे आपण कोणाचा रायगड म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता छत्रपतींनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना की याच जिल्ह्यामध्ये आपली राजधानी का करावी, कारण त्याने इथल्या मातीचा आणि इथल्या माणसांचा गुण काहीतरी ओळखला असेल. एकूण महाराष्ट्र आणि रायगड आपण जे म्हणतो शिवरामी वंदिले, आणि भाजप काय म्हणतोय? चोरामी वंदिले. मग तू चोरी कर, मी तुला वंदन करतो. म्हणजे आपण जे काय आरत्या करतो ना, घालेल लोटांगण वंदिने चरण, तसं यांच्या चोरांचं चरण वंदन करतात. का फाडी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चाललाय तो करण्याची वेळ नसती आली. पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे. यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना म्हणून अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा मोदीजी, मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या. पण आता प्रत्येक गल्ली बोळात फिरतायत. 10 वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं. 40 खासदार दिले, 40 पेक्षा 41-42 खासदार दिले. एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत. मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी, तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत की ती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय. वाट बघतायत लोक, वाट बघतायत. येते तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी. आणि त्या सभेत मी बोललो, मोदीजी जे म्हणाले की त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, मग ते माझी चौकशी करत होते. ठीक आहे, या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही, कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय. फक्त माझ्याशी खोटं बोलले तसं नाहीये. तुम्हाला जी वचनं दिली होती, मग 15 लाखाचं असेल, 2 कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखीन काय दिलं असेल, हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी, शहा आणि भाजपाने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नको आहे, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते, थांबा ना जरा, मला थोडं बोलू द्या ना. आगे तर बढायचंच आहे, पण जरा बोललं पाहिजे ना. जरा थांबा, तर जरा थांबा. मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या, थांबा. मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या, बसा खाली. तर त्यांनी माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर तुमचे इथले जे काही आताचे उपमुख्य